चव्हाण सर, हे दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या मॅनेजमेंट कमिटीमधील भरपूर सारे व्यक्तिमत्व आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतील। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया। रामराम मंडळी, दुपारचे सत्र दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्व अनुभवत आहात आणि आज आपल्याला किनवली विभागामधील नामांकित 10 संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे, एकीकडे शेई दुसरीकडे संघ शेंद्रून आणि टॉस जिंकल्यानंतर शेंद्रून संघाने फिल्डिंग चूज केली तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय शेई संघाला। मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम। नरेश पाहायला मिळतील षटक क्रमांक पहिला घेऊन मैदानावरती शेंद्रून संघाकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि जयेश आणि नितीन ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। मॅच इज ऑन, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विनंती असेल बघा, भर ऊन आहे आणि उन्हाचा तडाखा बाहेर बसतोय, तर जे आमचे प्रतिष्ठित नागरिक तसेच समाजसेवक उद्योजक आहेत संपूर्ण बिरवाडीचे, त्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना नम्रतेची विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। पहिला बॉल आणि नरेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा, एष्ट्या वाकवणारा बॉल आणि पहिल्या बॉलवरती जयेशची खेळी होत असताना समाप्त। जयेश बॅक टू द पवेलियन। आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती जयेश यांची खेळी समाप्त झाली आहे। पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी नरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। जबरदस्त गोलंदाजी, एस्ट्यांचा वेध घेणारा बॉल आणि त्यावरती संपूर्णपणे फलंदाज बीट झाले आणि नांगी फेकत असताना पहिली विकेट मिळाली आहे। शेई हा संघ थोडासा बॅकफुट वरती आहे, कारण अगदी थकून यावं, घरी बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी तशी सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते टीम शेई कडून। यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा, ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मारायचा प्रयत्न, मात्र फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेला। तोपर्यंत 2 धावा होत असताना कंप्लीट तांबूसच्या बॅट मधून आलेल्या 2 धावा, धावफलक ओपन झालेला आहे। धावसंख्या धावफलकावरती 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील। दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचे जे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत बिरवाडीचे, त्या सर्वांना नम्रतेची विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या। आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 हे दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्व पाहतात। 2 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसरा बॉल आला डॉट आणि विनंती असेल जे सर्व संघ विजयी आहेत, सर्व संघांचा मी नामोल्लेख करतो, सर्व संघांनी उपस्थिती दाखवावी। खोल टप्प्याचा बॉल होता, मिड ऑन मध्ये झाली आहे मिस्टेक, लॉंग ऑनचा फेअर डिश मिड ऑन क्षेत्रामध्ये येईल आणि तोपर्यंत इथे कंप्लीट झाल्या धावा 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल। शेई विपक्ष शेंद्रून अशी लढत, अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते। हे दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याचा ऊन आहे, तरी देखील मैदानावरती शांतीचा माहोल पाहायला मिळतोय। यावेळी स्लॉट मधला बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट व्हायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत। स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज नितीनची खेळी होत असताना समाप्त। गडी गमावलाय दुसरा टीम शेई संघाने 4 या आकड्यावरती। फलंदाज नितीन बॅक टू द पवेलियन।
लवकरात लवकर स्पीडअप करायचंय टीम. नवीन बॅटर, चला लवकरात लवकर आपण मैदानावरती जायचंय. फलंदाज बाद असतील आणि नवीन बॅटर निखिल मैदानावरती पाहायला मिळतील. हा जो गाणं आपण ऐकला की या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, अगदी त्या गाण्याचे गायक आणि त्या समवेत रचयिते म्हणजे विनोदजी पाटील सर भोपर. ज्यावेळेस समालोचनाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी अगदी गाईड केलं मला, असे आमचे विनोद सर. त्यांचं आम्ही कौतुक करू, कारण सातत्याने हा गाणं आपल्याला ऐकायला मिळतो. ज्या ज्यावेळी एखादी स्पर्धा होते आवर्जून डीजे मास्टर हा गाणं लावतो. असे विनोदजी पाटील जे भोपरला बिलॉंग करतात, त्यांच्या सुमधुर वाणीतून आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या संकल्पनेतून हा सुपीक गाणं आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानावर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ग्लाइड केलाय कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू आता इथे रनआउटचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे लाऊड अपील रनआउट साठी आणि नक्कीच आपण तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांच्या दिशेला जाणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या दिशेला आपण जातोय. टाईट कॉल आहे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आमचे जवळचे मित्र बुरशेती गावाचे एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच सुमितजी भागरे उर्फ SB हे देखील ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या समवेत एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे, खूप चांगले खेळाडू आणि एक जबरदस्त असे मी म्हणेल आमचे मित्र आहेत. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्या ज्यावेळी आम्ही शहापूरमध्ये येतो आवर्जून SB यांचा मेसेज आम्हाला नक्की असतो की भाऊ कसं आहेस, असं आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे SB याचं करूया सहर्ष स्वागत. आपण DRSच्या दिशेला वळतोय. टाईट कॉल आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल. फलंदाज बाद असतील याची नोंद करून घ्यायची आहे. विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज निखिलची खेळी समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3-4 अशी प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम शेई संघाची डीजे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळतीये 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता कमबॅक करणं महत्वाचं आहे. जितू पाहायला मिळतील या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती.
ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिस्ट पाहायला मिळते कार्पेटच्या साइन अलॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो असता कदाचित आपल्याला रनआउट ची विकेट पाहायला मिळाली असती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. येस, आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त असा आपण पाहू शकतो महामुकाबला, जिथे शेई संघ थोडासा बॅकफुट वरती आहे तर शेंद्रून संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ड्राईव्ह मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीने आपण पाहू शकतो बॉलला हँडल केलं. तोपर्यंत 1 धाव जी कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळेल. या विकेटची एक वैशिष्ट्यता अशी आहे मित्रांनो की या विकेटवरती जर विकेट पडल्या तर खेळपट्टीवरती जर तुम्ही टिकून राहिले तर एका षटकामध्ये इतक्या धावा बनतात की 4 षटकापर्यंत 35 ते 40 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे विकेट गेल्या तरी हरकत नाहीये, मात्र धावा येतील यात शंकाच नाहीये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 7. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे ते अगदी आपण पाहू शकतो. दुसरं बॅकफुटला आल्यानंतर हॅमर केले. डीप मध्ये फिल्डर असतील. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट झाली आहे. नकार दिलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. यावेळेस बॅटची इनर एज आणि नशिबाची साथ मिळतीये. फाईन लेगचा खिलाडू बीट झालाय आणि बॉल निघून चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. त्याची विनंती असेल कांबारे संघाचे ज्ञानेश्वरजी विशे सर, आपण जिथे कुठे असाल आपण मुख्य मंचाजवळ येऊन व्यवस्थापन समिती मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस स्विचिट अटेम्प्ट जरूर होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. ओव्हर नंबर दुसरं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती. कमबॅक करावं लागेल शेंद्रून संघाने. आतापर्यंत जबरदस्त अशी गोलंदाजी केली आहे. तर शेई संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. हरेशच्या बॅट मधून 7 धावा आल्या ज्यामध्ये एक चौकार आहे. 175च्या स्ट्राईक रेटने 4 चेंडू 7 धाब्यांची तो खेळी साकारतोय. दुसरीकडे तांबूस आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या बॅट मधून 5 धावा 6 चेंडू इंडिव्हिज्युअल त्यांनी फेस केले. 83चं त्यांचं स्ट्राईक रेट आहे. आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. तुषार आपल्याला पाहायला मिळतील. साहिल आपल्याला पाहायला मिळतील. तुषार आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, ज्यांना प्रेमाने सर्व तांबूस असं म्हणतात. कामारे टीम एक प्रतिनिधी पाठवून द्यायचे, अन्यथा आम्ही लॉट्सचा कार्यक्रम करू आणि तुम्ही उपस्थित नसाल तर मात्र जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. टीम कांबारे आणि ज्ञानेश्वरजी विशे सर, आपण जिथे कुठे असेल आपल्याला नम्रतेची विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर मुख्य मंचाजवळ यायचंय. टीम कांबारे, अनिल शेठ विशे, चला आपण देखील या.
बघा पंचांशी वाद घालायचे नाहीये. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल, त्यामुळे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अभि सावंत सर त्यांना सुखाने जेवण देखील मी म्हणेल नशिबात नाहीये त्यांच्या, कारण जेवत असताना देखील रिव्ह्यू घेण्यात आले होते आणि त्यांचं काम आहे, तरी देखील जेवायच्या वेळी माणूस असा विचार करतो की मी फक्त जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करेल. मात्र हॅट्स ऑफ आहे, सलाम आहे. आमचे जे सर्व पंच आहेत, ऑफिशियल आहेत, आमचे लाईव्ह टेलिकास्टची टीम आहे, आमचे DJ मास्टर आहेत, आमचे स्कोरर आहेत, कॉमेंटेटर आहेत, सर्वांना हॅट्स ऑफ आहे. कारण ज्या प्रकारे ऑफिशियल मैदानावरती चालू असणारा सामना हे कंट्रोल करतात, हे काही आयऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे. शैलेश दादा, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. फलंदाज आपण पाहू शकतो त्यांच्या बॅट मधून आलेल्या धावा. 6 बॉल सीमा पलीकडे आलेला लॉंग ऑन ला क्लिअर करत हा षटकार. पाहायला मिळाले, अन्यथा झेलची शक्यता देखील असते. जर ट्राय केला असतं तर धावसंख्या 19 या आकड्यावरती धावा येत आहेत या विकेटवरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो, जर एसटी रक्षकाने इथे मिस्टेक केली नसती तर मात्र फलंदाज बाद होऊ शकले असते. मागील बॉल वरती देखील स्टेप आउट होऊन षटकार मारला होता, मात्र तोच प्रयत्न पुन्हा एकदा करायचा. यावेळेस देखील तेच पाहायला मिळालं. खोलवाडाप्याचा बॉल स्लॉट मधल्या बॉलला यॉर्कर करून बसले आणि मिड विकेट मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि साच बाज और ताज. मैदानावरती 3 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 3 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. शहापूरकरांना अभिमान वाटावं अशी क्रीडा स्पर्धा आपण सर्व अनुभवत आहात. खासदार चषक 2024 दमदार आणि दिमागदार आयोजन. पुढच्या वेळी आयोजकांना एकच विनंती करेल की ओपन ग्रामीणचे देखील आपण संघ घ्या, कारण ही जी स्पर्धा आहे ती शहापूर पर्यंत मर्यादित नाही राहावी, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या बाहेर देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जितके मोठे संघ आहेत त्या संघाने देखील ज्यावेळेस दखल घेतील त्यावेळेस या स्पर्धेला 4 चांद लाभतील. आता देखील ही स्पर्धा नामवंत स्पर्धेंच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य आहे, तरी देखील पुढच्या वेळेस आपण ट्राय करू की ओपन ग्रामीणचे संघ इन ऍक्शन मध्ये घ्यायचं, कारण भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मापक असा प्रवेश फी आणि मापक प्रवेश फी मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो पारितोषिकांचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. खासदार चषक 2024 दमदार आयोजन. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.
आज आपण शेड्यूल पेक्षा भरपूर उशीर चाललोय, भरपूर उशीर आपण पाहतोय. हे शेड्यूल आपलंच गेलेलं आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे, मात्र फिल्डर होते त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे आलेला फलंदाज हारेशच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय असा षटकार. पंच करतील, कोणी पंचांजवळ जायचं नाहीये. पंच रिकन्सिलेशन करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच रिकन्सिलेशन करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. याची आपण नोंद करून घ्यायची आहे. येस, बघा थोडंसं सहकार्य करा प्लीज. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती असेल, टीम शेई आणि टीम शेंद्रून. पंच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, याची नोंद करून घ्यायची आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघा कुठल्याही संघावरती आम्ही अन्याय करणार नाही आहोत, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. अंपायर देखील माणूस असतो, माणसाकडून चूक होत असते, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण खेळायला जातो कधी 6 चेंडू 8 धावा देखील बनत नाही. मग आपण माणसं आहोत, जरा स्वतःकडून चुका होतात तर मात्र ते देखील पंच आहेत. कधी कधी आपण सांभाळून घ्यावं, कारण आपल्याच विभागामधील स्पर्धा आहे, आपल्याच विभागामधील हे सर्व पंच आहेत. ज्यावेळेस आपण आपल्या माणसाला समजून घेऊ त्यावेळेस आपला माणूस पुढे जाईल. इंटरनॅशनल, येस, इंटरनॅशनल लेवलला देखील चुका होतात. या मॅच साठी भरपूर उशीर झालाय, भरपूर. आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच नो बॉल, येस, नो बॉल असेल, त्यामुळे 9+6 एकूण 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या 29, 29 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करेल मी आता शेंद्रून संघाचं, ज्या संघाने डिसिजनचा मान ठेवलाय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फ्रीडच्या बॉल वरती फ्री हिटिंग पाहायला मिळेल.
बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 35 पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती एका बॉल मध्ये ओमच्या माध्यमातून 13 धावा खर्च करण्यात आल्यात. मात्र बॅटिंग एक्स्ट्राऑर्डिनरी आहे हरेशची. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा दमदार स्ट्रोक. थर्ड इन अ रो. फलंदाजच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल तोफेचा गोळा. हरेशच्या बॅट मधून बॉल सीमा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओमने. ओमवरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय, नो डाऊट ऍट ऑल. धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जे संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय झालेले आहेत असे सर्व संघांना नम्रतेची विनंती असेल की आपण लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी यायचं. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली, कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. हरेशची खेळी समाप्त झाली आहे. मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानावरती हरेशच्या माध्यमातून 34 धावांची इंडिव्हिज्युअल खेळी साकारून हरेश मात्र पंबई यांच्या दिशेला जातोय. फलंदाज होतील बाद. 41 या आकड्यावरती गडी गमावलाय चौथा टीम शाही संघाने. दहिवली संघाचे एक प्रतिनिधी लवकरात लवकर आपण लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी यायचंय याची नोंद करून घ्या. आपण लवकरात लवकर लॉर्ड्सचा कार्यक्रम घेऊया, त्यामुळे नम्रतेची विनंती असेल. 41. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस बॅटची इनरेज, यष्टीरक्षकाची जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. तुषार होते जे 9 चेंडू 6 वरती खेळतात. शे टीमचे तुषार खऱ्या अर्थानं मी म्हणेल इथे अँकर रोल त्यांनी निभावलाय. मात्र 9 चेंडू आणि 6 धावा, 66च्या स्ट्राईक रेटने त्यांची बॅट बोलतीय. धावसंख्या धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर असतील आणि बॉल सीमा पलीकडे आलेला हा दमदार स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 2 खेळाडू होते, मात्र त्यांची दरी भेदली आहे आणि बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पलीकडे जातोय. 4 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या साथीने जाऊन पोचली आहे 53 या आकड्यावरती आणि 54 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय टीम शेई संघाच्या माध्यमातून. टीम शेंद्रून या संघासमोर.
चेरपोली संघाचे कॅप्टन आणि कांबारे संघाचे कॅप्टन दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय आणि विजय संघाला बाय आहे याची नोंद करून घ्यायची आहे. विजय संघाला बाय असेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. चेरपोली विपक्ष कांबारे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि पाषाणे विपक्ष दहिवली अशी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विजय संघाला बाय मिळेल. अभिनंदन जो संघ जिंकेल त्या संघाला 24 चेंडू विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच टीम शेंद्रुनला. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम शेंद्रून. टीम आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आणि शे टीम फिल्डिंग सेट करून घ्यायची नम्रतेची विनंती असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक हाताळणं बंधनकारक असेल नाहीतर उद्या आपल्याला सकाळी यावं लागेल याची नोंद करून घ्या. दोन्ही टीम्स जे आज क्वालिफाय होतील आणि शेवटच्या जर सायंकाळच्या सत्रामध्ये मॅच जर कव्हर झाली नाही तर आपल्याला उद्या यावं लागेल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. कांबारे विपक्ष चेरपोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलेला आहे. चला टीम शेई लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. पप्पू आणि पप्पूच्या जोडीला जीतू ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. कांबारे संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी चेरपोली या संघाला इन्व्हाइट केलेला आहे. बघा बॉल चॉईस केलं तर बरं होईल. दोन्ही टीम्स यायचं बॉल चॉईस करून घ्या म्हणजे आपल्याला नंतर वेळ वाया जाणार नाही याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. निखिल पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये टीम शेई कडून. तर शेंद्रून कडून बॅटिंग करताना आपल्याला पप्पू आणि जीतू ही सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. विजय संघाला बाय मिळेल त्यामुळे जो संघ जिंकेल सरळ दाखल होईल तिसऱ्या फेरीमध्ये. जीतू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच पप्पू आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये निखिल पाहायला मिळतील. सलामीची जोडी झाली आहे दाखल मैदानावरती. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतील इनसाइड द सर्कल वाइडिश पोझिशन वरती. मिड ऑफ पाहायला मिळतील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतील. मिडॉनचे फिल्डर थोडेसे स्ट्रेटिश. लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाइडिश मिड ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा फलंदाज बीट झालेत आणि जीतूची खेळी होत असताना समाप्त. पहिला मोठा धक्का बसतोय शेंद्रून संघाला. फलंदाज जीतू बॅक टू दी पवेलियन. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानावरती यायचं. मला वाटतंय उद्या आपण आहे ना डीजे मास्टरला तो स्टॉपवॉच देऊ की 30 सेकंदामध्ये ज्याप्रमाणे धडाकेबाज चषकाला एक आपण साऊंड प्ले करतो सायरन, अगदी तोच सायरन आपण उद्या देखील प्ले करायला हवा. अन्यथा असे चित्र आपल्याला पाहायला मिळतील. आणि विशेष करून मी खेळाडूंना सांगू इच्छितो की आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण सर्व असता पण तुमच्या माध्यमातून अशी वागणूक ही आम्हाला अपेक्षित नाहीये. थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. शेंद्रून संघ विपक्ष शे टीम अशी आपल्याला मॅच मैदानावरती पाहायला मिळते. पहिली विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सुपाण आणि पप्पू
ही जोडी मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. सोपान स्ट्रायकिंग एंड वरती असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल ज्याने पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. त्याच्या गोलंदाजीचा आपल्याला एक जबरदस्त नजराणा पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर फुलटॉस बॉल होता डीप मध्ये, मिड विकेट मध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडेसे फिल्डर फंबल झाले आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 1 या आकड्यावरती 1 ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती आता 1 पाहायला मिळते. धावफलक ओपन झालेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावफलकावरती आहे. शेंद्रून संघ थोडासा बॅकफुट वरती जरूर असेल, मात्र यावेळेस अजून एक विकेट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. पप्पू इथून मात्र तंबूच्या आशयाला जात असताना गडी गमावले दुसरा. टीम शेंद्रून संघाने फलंदाज पप्पू बॅक टू दी पवेलियन. पप्पू यांची खेळी समाप्त झाली आहे. नॅट नंबर 4 आता पाहायला मिळतील. नितीन चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची नम्रतेची विनंती राहील. बघा आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझं असं काही नाहीये. नाही तर एक वेळ तुम्हाला सांगतो दादा, टिटवाळा परिसरामध्ये एक स्पर्धा होती. ते आयोजक मला सातत्याने म्हणत होते की स्पीडअप करा, स्पीडअप करा. आणि एक संघ हारला. त्या संघाचं मी नाव सांगणार नाही. त्याच्या कॅप्टनने मला कॉल केला की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला करायला का सांगितलं, कारण संध्याकाळचं सत्र होतं. आयोजक जे मला सांगतील मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. नंतर आम्हाला कॉल येतात की तुम्ही घाई का केली. आमचं असं काही नाहीये, तुम्ही रात्री खेळले तरी चालतील. मात्र आयोजक जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत तंतोतंत ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. निलेशच्या बॅट मधून हा बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक, क्लीन बॅट स्विंग, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत आपण पाहू शकतो दमदार स्ट्रोक आणि प्रेशर रिलीज करणारा हा दमदार चौकार. बघा कमिटीचं एकच म्हणणं आहे आणि त्यांच्या म्हणण्याचा आदर करा की त्यांना वाटतं प्रत्येक मॅच ही 4 ओव्हरची व्हावी, कारण सिरीज साठी बाईक आहे. कुठल्या खेळाडूवरती आणि कुठल्याही संघावरती अन्याय ना हो म्हणून आपण लवकरात लवकर घाई करतोय. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल. निखिलने कमबॅक फार चांगलं केलंय. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेंद्रून संघ थोडासा बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच चेरपोली विपक्ष कांबारे. टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे टीम कांबारे संघाने आणि बॅटिंगसाठी चेरपोली संघाला इन्व्हाइट केलंय. चला थोडंसं स्पीडअप करणं महत्वाचं राहील, याची नोंद करून घ्यायची आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. ज्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली गेली फलंदाज मार्फत, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजविकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फक्त आणि फक्त 5 गडी गमावले. 2 विजयाचं समीकरण. अजून देखील एकूण 50 धाव्यांची आवश्यकता. 18 बॉल शिल्लक आहेत आणि तुषार पाहायला मिळतील, जे हुशार गोलंदाज आहेत. असे तुषार मैदानावरती शेई टीम कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शेई टीमचं मी कौतुक करेल, कारण शेई टीमने 5 मिनिटांमध्ये पहिले षटक हाताळलंय. मात्र हीच अपेक्षा आहे की बाकी देखील षटक जे आहे ते आपण अशाच वेळेमध्ये हाताळावे, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त षटकाचे सामने खेळावे लागतील. सोपान आपल्याला पाहायला मिळतील आणि सोपान यांच्या जोडीला निलेश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तुषार पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. ह्यावेळेस जबरदस्त बॉल होता, मात्र अतिरिक्त टेक अ वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा कॉल आलेला आहे. तुषार पाहायला मिळत आहेत, जे शॉर्टर वनचा वापर करायचा प्रयत्न पहिल्या बॉल वरती होता. पहिला बॉल जो डॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे 6. वाईट बॉल देखील होता हा. व्हाईट बॉल वरती कुठल्या प्रकारची क्षती झाली नाही, ती एक्स्ट्रा धाव एकच होती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. येस, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की जे गोलंदाज आहेत ते गोलंदाज अंपायरच्या डोक्यासमोर येत आहेत, त्यामुळे जर LBW ची विकेट झाली तर ते देऊ शकणार नाही. ही ताकीद दिली आहे. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल.
गुणवान गोलंदाज आहे तुषार, ज्याला आपण लाडाने हुशार म्हणतो असा तुषार. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16 चेंडू विजयासाठी 48 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण असेल टीम शेंद्रून संघाला. पुढील मॅच चेरपोली विपक्ष कांबारे दोन्ही संघांनी मॅच साठी रेडी राहायचं ही नम्रतेची विनंती असेल. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. सुंदर गोलंदाजी पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये की काय जबरदस्त कामगिरी गोलंदाज तुषार करतायत. रनअप जबरदस्त आहे, एक रिदम आहे त्या रनअप मध्ये. ज्यावेळेस उडी मारतात त्यावेळेस फ्रंट फूट बॅक फूट लँडिंग देखील जबरदस्त पाहायला मिळते. पेस भन्नाट आहे आणि जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील अतिरिक्त आपटी बार आणि नो बॉल पंचांचा इशारा येतोय, त्यामुळे उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 7 या आकड्यावरती आणि फ्री हिटचा बॉल असेल. सुपान यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 5 बॉल 1 वरती ते खेळत आहेत. 20 चा स्ट्राईक रेट आहे त्यांचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून वॉड कॅच यार, मात्र फ्री हिटचा बॉल होता. नाही, झेल जबरदस्त होती, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो बघा, स्वतःची काळजी घ्या. तिथे थोडंसं आपण म्हणू शकतो की उभार आहे आणि त्यावरती फिल्डर थोडेसे स्किड होता वाचले, मात्र फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. ज्यावेळेस मागे जातात त्यावेळेस कॅच घेणं थोडंसं अवघड असतं आणि त्या अशा सिच्युएशन मध्ये देखील जबरदस्त झेल पाहायला मिळेल. जरी फ्री हिटचा बॉल असला तरी कौतुक करावं लागेल. शेवटचे शिल्लक आहे चेंडू ते म्हणजेच 2. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. समीकरण 13 बॉल 46 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 13 चेंडू 46 धावा असं विजयाचं समीकरण आपण पाहू शकतो टीम शेंद्रून साठी. यावेळेस डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळेल. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आता समीकरण पाहायला मिळेल ते म्हणजेच 12 चेंडू 46 धाव्यांची आवश्यकता. राकेश आपल्याला पाहायला मिळतील शेई टीम कडून. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना राकेश यांचा विचार केला तर राकेश यांना गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण आता 12 बॉल 46 धाव्यांची आवश्यकता आहे. फक्त स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली तर मात्र कदाचित या मैदानावरती धावा भरपूर बनतात. व्हेरिएशनचा जो वापर करतो त्या व्हेरिएशन वाल्या गोलंदाजावरती हा मैदान नक्कीच म्हणेल प्रभाव टाकतो. बाउंड्रीज आपण जर पाहायला गेलं तर स्क्वेअरच्या थोड्याशा मोठ्या आहेत, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या थोड्याशा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे छोट्या. मागे देखील जर पाहायला गेलं तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये षटकार मारणं थोडंसं अवघड असतं जरूर. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली. सातत्याने आम्ही म्हणतो की हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू घातक असतात. जबरदस्त आपण पाहू शकतो जी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. आणि नक्कीच मयूर निचिते यांच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन पाषाणी संघाला आले, तसेच मयूर गोदडे यांच्या माध्यमातून पाषाणी संघाला देखील कॉंग्रॅच्युलेशनची मॅच जिंकली त्यांनी, त्यासाठी आलेले आहेत. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार फलंदाजच्या बॅटमधून. बऱ्याच वेळानंतर आलेला षटकार नक्कीच थोडीशी म्हणेल संजीवनी प्रदान करेल, मात्र 9 चेंडू 40 धाव्यांची अजूनही विजयासाठी आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस मिस्टेक झाली आहे. फुल टॉस बॉल होता आणि थर्डमॅन फाईन लेग फिल्डर थोडेसे बीट झाले. मैदानावरती कंप्लीट झाल्या तोपर्यंत बघता बघता आपण पाहू शकतो धावा 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल. 16 या आकड्यावरती 8 बॉल 38 धाव्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. लवेश निचिते असतील ज्यांनी पाषाणी संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे. किरण तिवरे ज्यांनी बेस्ट ऑफ शेई संघाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून. तसेच जर पाहायला गेलं तर
संदीप शिर्के यांनी देखील बॅटिंगची तारीफ केली आहे टीम शेई संघाच्या, कारण जबरदस्त बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. आणि डॉटबॉलची होत असताना समाप्ती धावसंख्या स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. पाटील वसंत त्यांनी बेस्ट ऑफ लक दिला एमजे स्पोर्ट्स दहिवलीकर या संघाला. तसेच मयूर निचिते आहेत ज्यांनी देखील पाषाणे संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते भरपूर सारे कमेंट्स आहेत जे आपण नक्की वाचू वन बाय वन. मात्र तुर्तास मॅचच्या दिशेला वळणार आहोत. 7 बॉल 38 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. डॉटबॉलची इथे होत असताना समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 16. एक विनंती असेल टीम शेई संघाला, प्लीज इतकं सहकार्य केले. आता शेवटच्या षटकामध्ये देखील इतकं सहकार्य करा. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळलेत, कौतुक करावं लागेल. वेळ वाचवलाय आयोजकांचं, त्या आयोजकांच्या वतीने त्यांचं कौतुक असेल. आता 6 चेंडू 38 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण असेल टीम शेंद्रून संघाला. नितीन आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. टीम चेरपोली संघ जिथे कुठे असेल आपण त्वरित खेळाडू कक्षाजवळ यायचंय. खेळाडू कक्षाजवळ आहेत, सॉरी माय मिस्टेक. चेरपोली संघ उपस्थित आहेत. कांबारे संघ फिल्डिंगसाठी आपण रेडी राहायचं. कांबारे संघ पण उपस्थित आहे. क्या बात आहे. टीम आपल्याला आता या दोन्ही पाहायला मिळतील. शिस्तबद्ध डिसिप्लिनच्या दोन्ही संघ आहेत. दोघांचं कौतुक करू आपण. कांबारे संघ एकीकडे, दुसरीकडे चिरपोली, दोन्ही नामांकित संघ आहेत. फुल टॉस बॉल जरूर होता. मिड विकेटच्या दिशेला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आता या 2 धावा काही कामाच्या नाहीयेत, कारण आता चौकार षटकार मारावे लागतील. चौकार पण चालणार नाही, आता षटकार पण चालणार नाही. आता नो बॉल ची गरज आहे. नो बॉल वरती पण षटकार लागतील. 5 चेंडू 5 षटकार मारले तरी देखील कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, तरी देखील ही मॅच जिंकू शकणार नाही टीम शेंद्रून. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. 4 चेंडू 35 धाब्यांची आवश्यकता. एकीकडे संघ कांबारे, दुसरीकडे संघ चिरपोली. पुढील मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ डिसिप्लिन साठी हे दोन्ही संघ ओळखले जातात. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. मात्र जी लेंथ होती ती खराब होती, कारण ती फुल टॉस वाली होती. आणि नशीब चांगलं आहे की बॅटरच्या बॅटला बॉल लागला नाही. 3 बॉल 35 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण असेल टीम शेंद्रून संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या स्टिकरला बॉल लागलाय आणि एक धाव कंप्लीट झाली. 2 बॉल आणि 34 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण असेल टीम शेंद्रून संघासाठी. शेई संघाने काय जबरदस्त अशी गोलंदाजी केली आहे. बॅटिंग पहिले चांगली केली आणि आता गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यामध्ये वन साइड डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय टीम शेई संघाचं. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टिप आउट होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि तोपर्यंत फील्ड करण्यात आली. तोपर्यंत एक डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 34 धाब्यांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 34 धाबा असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. कौतुक करेल कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 15 मिनिटांमध्ये आतापर्यंत ही इनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि एकदा देखील आम्ही पॉज घेतला नाहीये बघा. विकेट गेला तरी देखील आम्ही पॉज घेण्यात नाही आला. तरी देखील सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम शेई संघाने. हार्दिक अभिनंदन टीम शेई. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया टीम शेंद्रून संघाला. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचाय. चिरपोली टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येकाने जबरदस्त कामगिरी केली, मात्र शेई संघाचा हरेश 11 बॉल 34 धाब्यांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी करणारा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला आहे. कामारे टीम फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. आपल्याला नम्रतेची विनंती असेल आणि खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. टीम चेरपोली आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे. जशी मॅचला सुरुवात होईल खेळाचा
पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकाल प्रथम चव्हाण सरांचा. थँक्यू सो मच.